अहिल्या, श्रीकांत, मला आता कोणाशीच बोलायचं नाहीये. प्लीज मला एकटं सोड. अहिल्या, आपल्या इतक्या वर्षाच्या संसारात तुला मी कधीही एकटं सोडलं नाही. मग आज कसं सोडेल? माझ्यासमोर आदित्य आणि पारूसाठी रडता येत नाही ना? माझा काय संबंध त्या मुलीशी? का रडू मी तिच्यासाठी? अहिल्या, आज पहिल्यांदा ओळखतोय का मी तुला? इतक्या वर्षाचा संसार आपला. तू कितीही वर वर असं दाखवत असलीस ना की पारूचा आणि तुझा काहीही संबंध नाही, तरी तू पारूवर किती प्रेम करतेस हे मला माहिती आहे. आणि तुझ्या मनालाही हे चांगलंच माहिती आहे. दाखवत नाहीस एवढंच. श्रीकांत, मला त्या मुलीचं नावही ऐकायचं नाहीये. त्यामुळे पुन्हा पुन्हा माझ्या समोर तिचं नाव घेऊ नकोस प्लीज. ठीक आहे, पारूसाठी नाही, पण आदित्यसाठी रडत होतीस ना? खरं सांग. माझ्या पोटचा गोळा आहे तो. तो कसंही वागला ना तरी मी त्याची आई आहेच ना शेवटी. चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला मुलगा आहे हा. जगातली सगळी सुख आपण त्याच्या पायाशी आणून ठेवली. पण आज मी त्याला एका डिलिव्हरी बॉयच्या वेशात बघितलंय. तो बोट दाखवेल ती गाडी आणून आपण त्याला दिली आहे, पण आज तो डिलिव्हरी बॉय बनून दारोदारी भटकतोय. काय कमी केलं आपण आपल्या मुलांसाठी? सांग ना. त्यांच्या भविष्यासाठी जे करता येईल ते केलं. त्यांच्या भविष्यासाठी आपण आपलं वर्तमान त्यांना दिलं. आपण मेहनत घेतली. किर्लोस्कर एम्पायर एवढा डोलारा उभा केला, तो त्यांच्या खांद्यावर ठेवला आणि त्यांनी काय केलं? श्रीकांत, आदित्यने त्याच्या आयुष्याची वाट लावून घेतली. या घरात राजकुमारासारखा राहणारा हा मुलगा आज रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखा राहतोय रे. एवढी काळजी वाटते ना, मग त्या दोघांना परत घरी आणायचं का?